4 आयसोमर पुढला CH3 CH3 CH2 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 and CH आयसोसेप्टिक काढला तर ते त्यांनी केले किती लोकांनी काढायचा प्रयत्न केला आयसोसेप्टिक बघा ही एक पोझिशन 1 2 3 4 5 6 6 आयसोमर त्याचं नाव बघा पहिल्याचं इथनं नंबरिंग द्या 1 2 3 4 5 ला काय मिथिल आणि 6 ची चेन आहे सो इट इज 5 मिथिल 1 हेक्सेन दूसरा 5 मिथिल 2 हेक्सेन तीसरा 5 मिथिल 3 हेक्सेन आता मात्र इकडनं नंबरिंग करावं लागेल काय म्हणजे 2 मिथिल 3 हेक्सेन 2 मिथिल 3 हेक्सेन 2 मिथिल 2 हेक्सेन and 2 methyl 1 हेक्सेन असे टोटल 6 आणि 4 10 आता काय करायचं या चेनला इथं शिफ्ट करायचं तर तुम्हाला नवीन काय मिळेल सेप्टेन हा CH3 फक्त इथे घेऊन जाईल CH3 CH2 CH3 4 5 6 आणि 7 3 मिथिल हेक्सेन आता याचे आयसोमर कुठनं काढायला 1 2 3 4 and 5 सर्व देतील 3 आणि 3 6 किती 6 7 काढले का 7 कुठला काढला इथं पण तो हा पण आहे 7 येते 7 बघा 7 कुठले आहे ते काढूनच बघू CH3 CH2 CH3 CH2 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 free CH3 CH2 CH3 CH2 CH3 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 CH2 CH3 CH2 CH2 CH3 CH3 CH2 C3 CH3 CH2 CH2 CH3 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 CH2 CH2 CH3 free CH2 CH2 CH3 CH2 CH2 CH3 3 आणि 7 आणि I CH3 CH2 CH2 free CH2 CH2 CH3 जोड्या हा बघा 1 2 3 4 5 6 so it is 4 methyl 1 hexene हा 4 methyl 2 hexene हा 4 methyl 3 hexene आता नंबरिंग इकडनं करा 3 methyl 3 hexene 3 methyl 2 hexene 3 methyl 1 hexene आणि हा 1 2 3 4 5 लॉन्गेस्ट चेन 5 2 ethyl 1 pentene टोटल 7 10 plus 7 17 17 आता परत हा CH3 जर तुम्ही इथं शिफ्ट केला तर इकडनं तो 3 पोझिशनला येईल
सो वन हॅज सेम स्ट्रक्चर, म्हणजे एक मिथिल घेऊन फक्त ह्या दोनच पोझिशन क्रिएट करता येतील. आता आपण काय करू, 2 मिथिल साइड चेन लागेल. 2 मिथिल ऑन द साइड चेन. हे टोटल किती झाले आपले, 10 आणि 7 17. CH3 CH CH3 CH CH3 CH2 4 2 6 आणि 1 6. ते 2 CH इथं, त्यानंतर 2 CH, एक इथं आणि एक इथं पण घेता येईल. सर आपल्याला 2 स्ट्रक्चर मिळतील, त्याचे किती आयसोमर्स तयार होतील. याचे 1 2 3 4 5 6. किती 6. इथनं काढला, इथनं काढला, इथनं काढला, इथनं काढला, इथनं काढला आणि इथनं काढला, म्हणजे 6ची संख्या वाढून जाईल. हा जो आहे पहिला CH3 CH CH3 CH CH3 CH2 CH2 3 CH3 CH CH3 CH CH3 CH3 CH3. सांगा बरं पहिल्याचं नाव. नंबरिंग डन करो. 3,4 डायमिथिल 1 2 3 4 5 3 4 डायमिथिल 1 पेंटेन 20 3 4 डायमिथिल 1 पेंटेन 3 4 डायमिथिल 2 पेंटेन 3 4 डायमिथिल 2 पेंटेन. CH3 CH CH3 C3 CH3 CH2 CH3. आता याला इकडनं नंबरिंग द्यावं लागेल, तर मी याला पण दोस पॉसिबल. पहले नाम 2 3 डायमिथिल 3 पेंटेन. The next CH3 C3 CH3 CH2 CH CH3 CH2 CH3 1 2 3 4 5 2 3 डायमिथिल 2 पेंटेन. त्यानंतर इथं फ्री CH2 CH CH3 CH CH3 CH2 CH3 1 2 3 4 5 2 3 डायमिथिल 1 पेंटेन 2 3 डायमिथिल 1 पेंटेन. One, two, three, four, five, 6. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 5 झालं. I CH3 CH CH3 CH CH2 3 CH2 CH3. आता याचं नंबरिंग बघा 1 2 3 and 4. 1 2 3 and 4 कसे दिलं जातं. 2 आइसोट्रॉपिक. तुला कोण आहे आइसोट्रॉपिक. 2 ethyl 3 ethyl 2 ethyl 3 methyl 1 butyl. 4ची चेन आहे ना, असं पण आपण केला मी असं. हा 2 ला इथिल ग्रुप, 3 ला मिथिल ग्रुप आणि 1 ला ब्युटिल, म्हणजे खाली पोझिशन. हा एक आणि इथनं काढून बघितला का सारखा देतो का. CH3 CH CH2 3 CH CH3 CH2 CH 1 2 3 4 5 2 3 डायमिथिल 1 पेंटेन झाला असेल. 2 3 डायमिथिल 1 पेंटेन. हे टोटल किती झाले. 1 2 3 4 5 आणि 6 प्लस 6
23 आता हे दोन मिथिल परत शिफ्ट करायचे आणि दुसरी पोझिशन पाहिजे CH3 CH CH3 CH2 CH CH3 CH3 हा पण एक 3 आणि 3 6 आणि 7 याचे आयसोमर 1 2 3 सिमेट्रिकल है ना 4 5 CH3 CH CH3 CH2 CH CH3 CH2 3 एक दूसरा CH3 CH CH3 CH2 CH C3 CH3 CH3 next CH3 CH CH3 CH3 CH CH3 CH3 next CH3 C3 CH3 CH2 CH CH3 CH3 and last 3 C CH3 CH2 CH CH3 CH3 बराबर नाव 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 डायरेक्ट पहिलाच ना 4 डायमेथिल 120 4 डायमेथिल 220 4 डायमेथिल 320 म्हणजे 3 तर करेक्ट आहे पुढे 4 डायमेथिल 220 हा झाला 4 डायमेथिल 220 जरा रिपीट आहे 4 डायमेथिल 220 हा रिपीट आणि हा 4 डायमेथिल 120 हा पण रिपीट 2 आणि 2 4 कंटिन्यूअस 26 आता परत दोन मिथिल ग्रुप वेगळ्या पोझिशनला देता येतील का दोन मिथिलच्या पोझिशन संपल्या ऍडजस्टमेंट केले आपण त्यानंतर वन आफ्टर अदर केलं एकाच कार्बन वर दोन CH3 C CH3 CH3 3 आणि 1 4 5 आणि 6 आणि 7 आता हे इथं आहे ते इथं पण शिफ्ट करते परत दोन स्ट्रक्चर मिळालं CH3 CH2 C CH3 CH3 CH2 CH3 3 आणि 2 5 आणि 7 यांचे पण आयसोमर पहिल्याचे किती मिळतील याचे 1 2 3 4 4 याचे 1 2 3 3 हे 4 वाढले आणखी हे 3 झाले 7 परत 26 आणि 7 26 प्लस 7 33 त्यानंतर आणखी दुसरा सेप्टेन 3 CH3 देता येतील का चेंजला 1 2 3 4 5 6 7 इथे देता येईल साईडला 1 2 3 ला इथे CH2 CH3 3 2 5 6 1 हा ऐसे किसी भी 1 2 3 7 3 टोटल 33 प्लस 3 36 7 कसे मिळाले म्हणजे तिच्यापेक्षा वेगळा बनवला का सेप्टेन कुठल्या मला सेप्टेन सांगा म्हणजे सेप्टेन सांग 2, 2, 2, 2, 3
कॉमा 3 ट्रायमिथिल ब्युटेन. ट्रायमिथिल ब्युटेन. ब्युटेन. 1 2 3 एकावर 2 आणि एक वर काय CH3 1 2 3 4 5 6 7 हा याचे किती येतील आता 1 2 3 आणि 4 4 लय झालं 40 स्ट्रक्चर आणखी एक आहे 2 इथेन 2 मिथेन 2 इथेन 2 मिथेन ब्यूटेन हा फ्री होता हा सांगितलं नंतर त्याला मग फ्री केलं आज ना त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय माहितीये की तुला लॉंगेस्ट चेन बघतो तिची 1 2 3 4 5 पेंटेन आहे ना ब्युटेन नाही आणि तो पेंटेन कुठला आहे C3 डायमिथिल पेंटेन तो आपण काढलेला आहे आधीच C3 डायमिथिल हा हाच आहे फक्त तू लिहिला वेगळं आणि तो सेमच आणखी वेगळा कोणाचा नाही जवळपास किती स्ट्रक्चर 40 किती लोकांनी प्रयत्न केलेले आणि किती लोकांना या 40 पैकी 20 तरी स्ट्रक्चर काढता आले की 40 नको मग नॉमेनक्लेचर लिहिलं काय करायचा प्रयत्न केला नॉमेनक्लेचर मी आयुष्यात पहिल्यांदा षट्यांचे स्ट्रक्चर कारण षट्यांचे स्ट्रक्चर कोणीही काढत नाही किंवा माहिती पण नाही कोणाला किती निघतील पॉसिबिलिटी किती आहे आता हे का आपल्याला माहिती पडलं इट्स एफर्ट्स तुमच्या 6-7 जणांचे एफर्ट्स आहेत की आपण 40 स्ट्रक्चर काढू शकतो आणि आपण काढून बघितले 40 मध्ये कुठलंही रिपीट झालं कदाचित आपण आणखी एखादं सोडलं असेल तर ते पण निघेल पण सोडलं असतं तर 8 जणांच्या नजरेतून सुटलं नसतं एखाद्यानंतर हे नवीन स्ट्रक्चर सांगायचा प्रयत्न केला असता जसा याने केला जेव्हा नॉमेनक्लेचर लिहिलं लक्षात आलं की तो रिपीट आहे म्हणजे 40 स्ट्रक्चर पॉसिबल निघून राहिले जे हेक्सेनचे किती निघत होते 17 एक कार्बन वाढला स्ट्रक्चर डबल पेक्षा जास्त निघून राहिले भुट्टीपर्यंत स्ट्रक्चर निघून गेले हेक्सेनचे स्ट्रक्चरच लोकांनी कधी काढून नाही पाहिले तुम्ही षट्यांचे काढून पाहिले हेक्सेनचे 17 स्ट्रक्चर तुम्ही कोणाला काढायला सांगितले कोणाला म्हणजे जो ज्याचं 12 घेते त्याला नाही म्हणत आहे ज्याचं झालेलं आहे सगळं त्याला हेक्सेनचे स्ट्रक्चर काढता येणार नाही 17 आठवणार नाही कदाचित तो 12 पर्यंत जाऊन पोहोचेल 13 पर्यंत जाऊन पोहोचेल तुम्ही जेव्हा सिस्टमॅटिकली काढता ना तेव्हा चुका होत आता याच्यामधलं एकाने मला आल्याबरोबर सांगितलं 37 काढून बघितलं मग काही जणांचे कदाचित 25-30 वगैरे आले असतील ते 30 का आले तुम्ही सिस्टमॅटिकली काढत गेला की पहिल्यांदा स्ट्रेट चेन घेतली त्याचे 4-5 जेवढे निघतात काढून टाकले मग एक साइडने मिथिल घेऊन आयसो बनवला आणि त्याचे काढले मग तो मिथिल इकडे शिफ्ट करून काढायचा प्रयत्न केला त्याला आणखी शिफ्टिंग होते का पाहिलं मग 2 मिथिल घेऊन करून पाहिलं कारण हा काय एक प्रकारे आपल्याला असं म्हणते क्रॉस पझल ते लहान मुलं कसं तुकडे जोडून पाहतात जुडला तर चित्र तयार होईल आणि जुडतच नाही मुळात दुसरा तुकडा तिथं त्यामुळे तो चान्स आहे की त्यांना की नाही कळलं तरी दुसरा मग ते पझल कम्प्लीट होतेच थोड्या वेळाने आपण विचार करतो एवढ्या छोट्या मुलांना पझल का कम्प्लीट कारण तिथं नवीन तुकडा जुडत नाही आणि एखाद्या वेळेस बाय मिस्टेक जुडला तरी ते चित्र बनत नाही पहिली गोष्ट तो जुडतच नाही काहीतरी राहून जाते कुठंतरी खाचा ते बरोबर बनवलेलं तसं असते की त्याला जिक्सॉ पझल म्हणतात जिक्सॉ पझल पाहिले असते ना तुम्ही एकमेकांमध्ये जोडायचे These are the concept of alkyl radical आणि या 7 लोकांनी नॉमेनक्लेचर करून पाहिलं त्यामुळे तुम्हाला आता कुठलं स्ट्रक्चर त्रास देऊ शकत नाही मी आधीच सांगितलं आपल्याला फक्त ब्युटेन पर्यंत ते स्ट्रक्चर लर्न असणे आवश्यक आहे
आणि पेंटेन माहिती असले पाहिजे, कारण जेव्हा कुठला डिफिकल्ट क्वेश्चन येतो तेव्हा पेंटेन वर जातो क्वेश्चन. बस डिफिकल्ट क्वेश्चन जाऊन जाऊन कुठे जातो, पेंटेन वर. म्हणजे पेंटेन आपल्यासाठी फायनल आहे किंवा बॉर्डर लाईन. जे काही एक दोन रिएक्शन तुम्हाला मिळतील, सम रिएक्शन्स आर देअर बिकॉज when we talking about the oils and fats, oils and fats बद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा oils and fats are the fatty acids of glycerol and triester. बघा या कंपाऊंडचं नाव जर नेक्स्ट पार्ट आहे, पुढचा पार्ट मी तुम्हाला आता सांगितलं आहे. पण एक एक्झाम्पल की आपल्याला केव्हा गरज पडेल कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चरची. किती कार्बन आहे? 3. आणि सोबत OH आहे. OH इज अ फंक्शनल ग्रुप, अल्कोहोलिक फंक्शनल ग्रुप. करेक्ट. फंक्शनल ग्रुप ज्यांनी लर्न केले असतील आठवत असेल. OH कोण आहे? फंक्शनल ग्रुप. इट इज अ ट्रायहायड्रिक अल्कोहोल. ट्राय म्हणजे 3, हायड्रिक ग्रुप. इट इज हायड्रॉक्साइड किंवा हायड्रिक ग्रुप म्हणतात. ट्रायहायड्रिक अल्कोहोल आहे. कुठला अल्कोहोल आहे? ट्रायहायड्रिक अल्कोहोल व्हिच इज हॅविंग द व्हेरी पॉप्युलर नेम ग्लिसरॉल. याचं खूप पॉप्युलर नाव आहे. कुठलं? ग्लिसरॉल. And commonly it is known as glycerin. Correct. Commonly it is known as. माहिती आहे तुम्हाला ग्लिसरीन? हिवाळ्यात वगैरे वापरले जाते ग्लिसरीन. बरोबर. व्हॉट इज द स्पेशालिटी ऑफ ग्लिसरीन? काय तुम्ही ऑब्झर्व केलं, ज्या लोकांनी ग्लिसरीन यूज केलं असेल, काय ऑब्झर्व केलं की ग्लिसरीन ठीक आहे, हात पाय तोंड वगैरे आपला जर हिवाळ्यात उलट असेल, खराब होत असेल तर ते सॉफ्टनिंग एजंट आहे. एक ग्लिसरीन लावला आपण की पूर्ण त्वचा सॉफ्ट होऊन जाते. पाय असतील तर ते पण सॉफ्ट होऊन जातं आणि आपल्याला कुठला त्रास होत नाही. परंतु आणखी काही असं तुम्ही वेगळं ऑब्झर्वेशन नोंदवलं का ग्लिसरीनच्या बाबतीत? तुम्ही ग्लिसरीन यूज केलं. काही जण अगदी माउथ अल्सर आले तरी ग्लिसरीन लावतात. काहीच ऑब्झर्व नाही केलं. गोड लागते चवीला. व्हेरी गुड. गुड ऑब्झर्वेशन. चवीला गोड लागते ग्लिसरीन. कारण आहे त्याचं, ग्लिसरीन हे गोड नाही, पण ग्लिसरीन जेव्हा ऑक्सिजनच्या संपर्कात येते कोणाच्या O2च्या, तेव्हा याचं कन्व्हर्शन याच्यामध्ये होऊन जातं. ग्लिसरॉल्डिहाइड त्याच्यामध्ये होऊन जाते. बघा इथं ऑक्सिडेशन झालं, बाकी हा जसाच्या तसाच राहिला. इथं अल्कोहोलचा कुठला ग्रुप तयार झाला? अल्डिहाइड. CHO, C डबल बॉन्ड O बॉन्ड. अँड ग्लिसरॉल्डिहाइड इज द स्मॉलेस्ट शुगर. सर्वात छोटी शुगर आहे, सर्वात छोटी साखर. ग्लिसरॉल्डिहाइड 3 कार्बनची साखर. साखर म्हणजे त्याला साखर नाही म्हणता येईल आपल्याला. ऍक्च्युली शुगर हा 12 कार्बनचा आहे आणि शुगरचं सिस्टमॅटिक नाव सुक्रोज आहे. काय नाव आहे? सुक्रोज. टेबल शुगर ज्याला आपण म्हणतो. C12H22O11. दिस इज आवर शुगर जे रोज आपण खातो. केन शुगर which is obtained from sugar cane. It is a disaccharide. तो डायसॅकॅराइड आहे 12 कार्बनचा. ग्लुकोज 6 कार्बनचा आहे. C6H12O6. ग्लुकॉन डी माहिती. पण याच्याही पेक्षा छोटी शुगर आहे. 3च कार्बन. ग्लिसरॉल्डिहाइड. इट इज अल्डो ट्रायोज असं त्या शुगरचं नाव. अल्डो ट्रायोज. यामुळे ते गोड लागते. ऍक्च्युअली द रिएक्शन विल जेव्हा आपण ते रब करतोय ओठांवरती, ऍटमॉस्फिअर मधल्या ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं, काय झालं त्याचं? ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन झाल्यामुळे ग्लिसरॉल्डिहाइड तयार झाला, म्हणून ते चवीला गोड लागले. या ग्लिसरीनचा आणि हा कुठला फंक्शनल ग्रुप आहे आपला? RCOH किंवा मी असं लिहिलं RC डबल बॉन्ड कार्बोक्सिलिक ऍसिड. या कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे जे लॉंग चेन कार्बोक्सिलिक ऍसिड असतात ना, त्यांना म्हणतात फॅटी ऍसिड. लॉंग म्हणजे मोठी कार्बनची चेन. फॅटी ऍसिड. कुठला ऍसिड? हा फॅटी ऍसिड आणि हा ग्लिसरॉल्डिहाइड, या दोघांना मी एकत्र केलं असं स्ट्रक्चर बनते बघा. CH2O CHO CH2O. काय काढून टाकले? H आणि इथनं काढून टाकलं OH. CO बॉन्ड R, CO बॉन्ड R आणि CO बॉन्ड R. हा कुठला फंक्शनल ग्रुप आहे?
हा हा वेगळ्या प्रकारे लिहून जातो. ईस्टर आपला फंक्शनल ग्रुप आहे. सो इट इज अ ट्राय ईस्टर. 3 ईस्टर आहेत नाही. ट्राय ईस्टर ऑफ कोणाकोणाचा ट्राय ईस्टर आहे? ग्लिसरॉल आणि फॅटी ऍसिड. ट्राय ईस्टर्स ऑफ ग्लिसरॉल अँड फॅटी ऍसिड्स आर नोन ॲज ऑइल्स अँड फॅट्स. जे तेल आणि तूप आहे ना आपल्याकडे त्याचा फॉर्म्युला. ते ट्राय म्हणजे 3 ईस्टर असणार आहे. कोणापासून बनलेले? ग्लिसरीन आणि फॅटी ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे फॅटी ऍसिड, लॉंग चेन कार्बोक्सिलिक ऍसिड. मग इथं आपल्याला मी एवढं कशासाठी सांगतोय तुम्हाला, इथं आपल्याला हे जे फॅटी ऍसिड आहे हे इथं गरज पडेल तुम्हाला जास्त कार्बनची. बस बाकी कुठं जास्त कार्बनची गरज पडेल. आणि त्यांना स्पेसिफिक नावं आहेत त्यामुळे तिथं काही तुम्हाला असं म्हणायची गरज नाही. अनडेकेन. डेकेन म्हणजे 10, अनडेकेन म्हणजे 11. तसं म्हणायची गरज पण त्यांना पडणार नाही, कारण पहिला आहे लॉरिक ऍसिड, दुसरा आहे पाल्मॅटिक ऍसिड, पहिला आहे लॉरिक, मायरॅस्टिक ऍसिड, 15 वाला आहे, 15, 30, 31, हा पाल्मेटिक आणि हा स्टेट, हा ओलेट, बस एवढे ऍसिड आहेत फॅटी ऍसिड. लॉरिक, मायरॅस्टिक, पाल्मॅटिक, स्टेरिक, ओलिक, लिनोलिक आणि लिनोलिनिक. त्याच्यामध्ये पण फरक आहे. तुम्ही स्टेरिकचा फॉर्म्युला बघा काय, 17 कार्बन आहे. ओलिक मध्ये पण किती आहेत? 17 आहे. लिनोलिक मध्ये पण किती आहेत? 17 आहे. आणि लिनोलिनिक मध्ये पण किती आहेत? 17 आहे. पण फरक आहे, पहिल्यामध्ये त्या स्टेरिक मध्ये 35 हायड्रोजन आहे, खाली 2 कमी झाले म्हणजे 1 डबल बॉन्ड, त्याच्या खाली 4 कमी झाले म्हणजे 2 डबल बॉन्ड, त्याच्या खाली 6 कमी झाले म्हणजे 3 डबल बॉन्ड. डबल बॉन्ड असणारे किंवा अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आहे. आणि हे कसे सॅच्युरेटेड. अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल म्हणजे ऑइल, म्हणजे काय ऑइल. आणि सॅच्युरेटेड जर असतील ते वरचे तर फॅट, म्हणजे काय झालं फॅट. आता मला सांगा, हे जे आपण सॅच्युरेटेड बद्दल बोलत आहे आणि अनसॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड जर याला लागले म्हणजे या आरच्या जागी जर तो C17H33 असेल, 31 असेल किंवा 29 असेल तर त्याला म्हणायचं ऑइल्स. त्याला काय म्हणायचं? ते सारखे असतील किंवा वेगळे असतील. ऑइल्स आर ऑब्टेनिंग नेचर. आता ऑइल्स कुठले तुम्हाला नोन असणार? ग्राउंडनट ऑइल, सनफ्लावर ऑइल, सोया ऑइल, मस्टर्ड ऑइल, ऑलिव्ह ऑइल, आणखी तिळाचं तेल, सिसम ऑइल, करडई, जवस आहे ना. ती ऑइल्स, सर्व ऑइल्स आहे, आपल्याला नोन आहे. बस हा फॉर्म्युला बदलतो, ते तिघजण बदलतात आणि ऑइल तयार होतं. कधी 3 एकसारखे असतात, कधी 3 वेगळे असतात, कधी वेगळ्या प्रकारचे ग्रुप असतात, 2 सारखे एक वेगळा. सर्व ऑइल्स आर द नॅचरल प्लांट ओरिजिन सोर्सेस. ऑइल प्लांट पासून मिळतं ना. आणि फॅट्स कुठून मिळतं? एनिमल्स पासून. फॅट हॅव द एनिमल सोर्स. फॅट प्लांट पासून मिळत नाही. कुठल्या एनिमल पासून आपल्याला फॅट्स मिळतात? एक माहिती आहे आपल्याला, काऊ घी किंवा बफेलो घी, दुधापासून आपण तूप बनवतो, फॅट्स. ठीक आहे, फॅट्स आहे. आणखी मार्गरीन. मार्गरीन हे कुठल्याही एनिमलच्या कशापासून बनवलं जाते? फॅट्स पासून, चरबीपासून.
त्याच्यातनं फॅट्स एक्स्ट्रॅक्ट केल्या जातात, बाहेर काढले आणि त्याच्यापासून मार्गरीन नावाचं घी तयार होतं. हे झाले 3 घी. आता एवढं घी प्लांट सोर्सेसचं घी आपल्याकडे सफिशियंट आहे का टू फुलफिल द डिमांड ऑफ एव्हरी पीपल? सर्व जणांना पुरेल एवढं तूप आहे का आपल्याकडे? तुपाबद्दल बोलतोय, साजूक तूप, त्याला साजूक म्हणतो, गावरान तूप आहे का एवढं? मग प्रत्येकालाच फॅट मिळाले पाहिजे, मग काय करायचं? वनस्पती तूप हे कुठून मिळते? करेक्ट सांगितलं तुम्ही का? कुठून मिळते वनस्पती तूप? वनस्पती तूप हे तेलापासूनच तयार होते. त्याच्यापासून तयार करतात, तेलापासून. रॅनी इज द सायंटिस्ट ज्याने कॅटॅलिस्ट तयार केला, त्याचं नाव होतं रॅनी निकेल. आणि त्या रॅनी निकेलने त्याने काय केलं? हार्डनिंग ऑफ ऑइल. हार्डनिंग म्हणजे घट्टपणा. कशाला? तेलाला घट्टपणा आणायचा. कसा आणता येईल? हे सर्व कोण आहे? तेल आहे. हे कोण आहे? तूप आहे. मला याचा हा तयार करायचा आहे. काय करावं लागेल? हायड्रोजन वाढवावं लागेल की नाही? म्हणजे जर हायड्रोजनेशन केलं, जर ऍडिशन ऑफ हायड्रोजन रिडक्शन केलं कोणाचं? तेलाचं, तर काय तयार होतं? तूप. आणि हे पहिल्यांदा त्याने केलं, त्याने निकेलचा यूज करून, म्हणून तूप तयार झालं. त्याला आपण काय म्हणतो? वनस्पती तूप. आपल्या इंडियामध्ये हे पहिल्यांदा कोण केलं? विप्रो नावाचा कंपनी कुठल्या? आणि विप्रोने वनस्पती तूप मार्केटमध्ये आणलं. त्याच्यावर कशाचं साईन होतं? सनफ्लावर. कारण विप्रोचा सिम्बॉलच तो आहे, विप्रो कंपनीचा सनफ्लावर, सूर्यफूल. त्याने सूर्यफुलाच्या तेलाचं काय केलं? हार्डनिंग केलं आणि काय बनवलं? वनस्पती तूप. आणि त्याला त्याने नाव दिलं डालडा. त्याने दिलेलं नाव काय? त्या पदार्थाला डालडा म्हणत. काय म्हणतात मग त्याला? वनस्पती तूप. पण बघा, पहिला जो तयार करतो त्याचा इम्पॅक्ट किती असतो. आजही खेड्यात गेले आणि वॉशिंग पावडर विकत आणली, काय म्हणतात तो? काय आणलं? सर्फ आणलं. मला सांगा, ते लो क्वालिटीची वॉशिंग पावडर सर्फ किती मोठी कंपनी आहे ना? ते सर्फ असते का? किंवा काही जण सर्फ नसतील म्हणून तर आणखी एक शब्द वापरतो, निर्मा. निर्मा घराघरात पोहोचले खेड्यापाड्यामध्ये. निर्मा आहे का? ते काय आहे? ते वॉशिंग पावडर. समजा एखादा टाईट घेऊन जाईल, ते मग ते निर्मा आहे. कारण ते निर्मा पण नाही आणि टाईट पण नाही. काय आहे ते? वॉशिंग पावडर. त्या सबस्टान्सचं नाव वॉशिंग पावडर. जसं या सबस्टान्सचं नाव काय? वनस्पती घी किंवा वनस्पती तूप. त्याचं नाव डालडा नाही. डालडा त्याने त्या ब्रँडला नाव दिलं आणि म्हणूनच मग तो लोकांनी पुढे तसाच वापरणं सुरू केला. आज आपण कुठल्याही कंपनीचा आणला तरी त्याला काय म्हणतो? डालडा. शिकलेले लोक खेड्यातल्यांना हसून राहिलो. दुकानावर गेल्यावर आपल्यापैकी किती लोक म्हणतात बिस्लरी द्या? 90% लोक आहेत. आणि देतो का समोरचं बिस्लरी? कुठलं तरी गंगाजल, काहीतरी लोकल ब्रँडेड एखादी बॉटल आपल्या हातात देतो. आपण एक खुश बिस्लरी मिळाली. त्याचं कारणच ते आहे की पहिला ब्रँडच कुठला होता? मिनरल वॉटरचा बिस्लरी, जी पार्ले कंपनीची होती. आता आपल्याला कार्बन जे आपल्याला रॅडिकल लक्षात ठेवायचे ते कुठले? पहिला रॅडिकल आपला CH3 फ्री, दुसरा CH3